महाराष्ट्रातल्या सर्व 48 जागांसाठी चांगलीच सुरस रंगली आहे आणि पुढेही रंगत राहणार आहे। कारण इथं दोन्ही बाजूच्या प्रत्येक पक्षाला उमेदवार देताना दोन्ही आघाड्यांवर मोठा संघर्ष करावा लागतोय आणि ज्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्या सगळ्या मतदारसंघांचा विचार केला तर 2-1 मतदारसंघांशिवाय प्रत्येक मतदारसंघात विरोधाची ठिणगी पडली आहे। त्यातच वंचित बहुजन आघाडीनं सवतासुभा जाहीर केल्यानंच ही चुरस, ही रंगत आणखी वाढणार हे नक्की। प्रकाश आंबेडकरांनी आधी शिवसेनेसोबत युती केली, नंतर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। जागा वाटपाच्या बैठकांमध्येही त्यांनी विविध पर्याय देऊन पाहिले, मात्र त्यावर कधीच काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांचं एकमत झालेलं दिसलं नाही किंवा बाहेर तरी तसं आलं नाही। सगळ्या वातावरणात एक संशयाचं, शंकेचं धुकं कायम राहिलं। अखेर त्याची परिणिती वंचितनं महाविकास आघाडीचीही साथ सोडण्यात झाली। अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देऊन जिथे वंचितचा उमेदवार नाही तिथे कदाचित पक्ष आणि उमेदवार बघून स्थानिक पातळीवर वंचितकडून अजूनही पाठिंबा मिळतो का हेही एखाद वेळी महाविकास आघाडी तपासून बघेल। मोदींना हरवण्यासाठी शक्य असेल ते सगळं करायचं, हीच प्रकाश आंबेडकरांची भूमिका राहिली आहे। आजच्या घडामोडींमुळे ते साध्य होईल की जास्त कठीण होईल हे मात्र बघावं लागेल।